हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचन मध्ये. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मका खूप प्रमाणात अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तर तुम्हाला जर तो मका भाजून खाण्याचा कंटाळा आला असेल, त्याच पद्धतीने तो मका जर खाण्याचा कंटाळा आला असेल, थोड्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे कॉर्न खायचे असतील, तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे फ्रेंड्स. चला तर मग आज बघूया मस्तपैकी चीजी कॉर्न सॅलड कसं करतात ते. आणि तुम्ही नक्की ट्राय करून एन्जॉय करून बघू शकता ही रेसिपी. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जे कॉर्न आहेत, जे दाणे आहेत ते उकळायला ठेवायचे आहेत. थोडं मीठ आणि थोडं बटर घालून ते उकळून घ्यायचे आहेत 10 ते 12 मिनिटांसाठी. तोपर्यंत आपण बाकीची जी प्रोसेस आहे ती करूया. या सॅलडसाठी जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत, म्हणजे आपल्याला थोडा लसूण जो आहे तो बारीक कट करून घ्यायचा आहे. छानपैकी बारीक जितका होईल तितका बारीक आपल्याला कट करायचा आहे लसूण. एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे मी, तो सुद्धा तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता. गाजर घेतला आहे, गाजर मी अशा पद्धतीने किसून घेतला आहे फ्रेंड्स. तुम्हाला जसं आवडत असेल तर तसं तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता. एक शिमला मिरची घेतली आहे, ती सुद्धा छानपैकी अशीच बारीक कापून घ्यायची आहे आपल्याला. हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत फ्रेंड्स, ते असे छानपैकी बारीक कापून घेतले तर ते सॅलड जे आहे ते खायला मजा येते. ते छान असं क्रीमी असं टेक्स्चर येतं त्याला आणि खाताना सुद्धा आपल्याला खूपच टेस्टी लागतं ते. त्यामुळे सगळेच जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर आत्ताच टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळतील. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स, आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये. तर आपले जे हे इन्ग्रेडियंट्स आहेत ते अशा पद्धतीने कट करून रेडी झाले आहेत. आता आपण एका पॅन मध्ये बटर टाकून घ्यायचं आहे आणि हे जे सगळे व्हेजिटेबल्स आपण घेतले आहेत ते आपल्याला सॉटे करून घ्यायचे आहेत थोडा वेळ. तर छानपैकी असं बटर आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर सर्वात आधी जो बारीक कापलेला लसूण आहे तो ऍड करायचा आहे. हा लसूण छान असा परतवून घ्यायचा आहे बटरमध्ये, पण तो लाल करायचा नाहीये, असा लालसर त्याचा रंग झाला नाही पाहिजे. फक्त त्याचा जो कच्चेपणा असतो तो फक्त निघून गेला पाहिजे. थोडा वेळच आपल्याला तो असा परतवायचा आहे. लगेचच त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. सगळे जे व्हेजिटेबल्स आहेत ते थोडा वेळच आपल्याला असे परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. कांदा थोडा फ्राय झाल्यानंतर कॅप्सिकम, कॅरेट हे टाकून घ्यायचं आहे. हे सुद्धा आपल्याला असं छानपैकी परतवून घ्यायचं आहे. ते खूपच असं नरम झालं नाही पाहिजे आपल्याला, फक्त त्याचा जो कच्चेपणा असतो तो फक्त निघून गेला पाहिजे. खूपच असं नरम नको व्हायला ते. अशा पद्धतीने आपल्याला ते थोडा वेळ परतवायचे आहेत. आपले कॉर्न जे आहेत ते उकळून रेडी झालेले आहेत, तर ते अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचे आहेत, एका बाजूला ठेवून द्यायचे आहेत.
त्यानंतर ही मी काकडी घेतलेली आहे फ्रेंड्स. तर ही मी इंग्लिश काकडी घेतली आहे. ती सुद्धा बिया काढून टाकल्या आहेत, कारण बिया जर आपण यूज केल्या तर पाणी सुटतं. त्यामुळे बिया काढून टाकून ती छानपैकी अशी बारीक कापून ती ऍड केली आहे. ती सगळ्यात लास्टला आपल्याला टाकायची आहे. ती फार वेळ परतवायची नाहीये, थोडाच वेळ परतवून लगेचच गॅस बंद करायचा आहे. आणि आता आपल्याला सॉस तयार करायचा आहे. तर पॅन मध्ये 2 चमचे बटर आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे फ्रेंड्स. आपल्याला ही जी रेसिपी आहे ती हेल्दी बनवायची आहे, त्यामुळे मी मैद्याचा वापर केलेला नाहीये फ्रेंड्स. कारण काहीतरी हेल्दी खायला हवं आपल्याला, त्यामुळे त्यामध्ये मैदा न वापरलेलाच बरा. तर छानपैकी आपल्याला सॉस तर बनवायचा आहे, तर आपण गव्हाचं पीठ यूज करू शकतो. ते गव्हाचं पीठ कमी गॅस करून अशा पद्धतीने बटरमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे, ते परतवायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये 1 कप दूध ऍड केलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. त्यानंतर ते जसं शिजणार तसं तसं ते थोडं घट्ट होत जाणार हा सॉस. तर तो जास्त जर घट्ट होत असेल तर आपण जे कॉर्न उकळून जे पाणी साईडला ठेवून घेतलं आहे, कॉर्नचं उकळलेलं पाणी, ते आपल्याला जर लागलं तर आपण त्यामध्ये ऍड करू शकतो थोड्या प्रमाणात. त्यानंतर त्यानंतर एक चीजची स्लाइस ऍड करायची आहे. आणि पुन्हा छानपैकी हा जो सॉस आहे आपला, तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर आपला सॉस जो आहे तो रेडी झाला आहे. आता या सॉस मध्ये आपल्याला हे जे सॉटे केलेले जे व्हेजिटेबल्स आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे आपले उकळलेले जे कॉर्न्स आहेत ते सुद्धा आपण या स्टेजला ऍड करू शकतो, तुम्ही बघू शकता. आणि मग हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे छानपैकी. आता यामध्ये आपण ऍड करणार आहोत ब्लॅक पेपर, थोडी ओरेगॅनो पावडर, थोडे चिली फ्लेक्स, आणि चवीनुसार थोडं मीठ ऍड करायचं आहे. आणि पुन्हा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. छानपैकी असं मिक्स केल्यानंतर आता आपल्याला ऍड करायचे आहेत थोडे चीज क्यूब्स. आणि मी 3 चीजच्या स्लाइस अशा टाकून घेतल्या आहेत. आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आपल्याला. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही जर केलं हे सॅलड तर खूपच छान टेस्टी आणि तुम्ही बघू शकता खूपच टेम्पटिंग
चीजी असं रेडी होतं हे. तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की कशी झाली होती ते. बघू शकता तुम्ही, खूपच छान हे सॅलड रेडी झालं आहे आणि सर्व करण्यासाठी रेडी आहे आपलं चीजी कॉर्न सॅलड. टेस्टी सुद्धा आहे, हेल्दी सुद्धा आहे आणि तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकता. हे घरात सगळेच खाऊ शकतात हे सॅलड, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर फ्रेंड्स, नक्की ट्राय करा ही रेसिपी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. बाय.